सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, धुक्याच्या चादरीत हरवलेलं आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेलं एक स्वर्ग म्हणजेच महाबळेश्वर. या प्रवासात आम्ही अनुभवलेले निसर्गाचे अप्रतिम रूप, ऐतिहासिक ठिकाणं, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, भन्नाट ऍक्टिव्हिटीज आणि अनेक सुंदर आठवणी अनुभवूया. तर चला सुरू करूया आपल्या महाबळेश्वराच्या या अविस्मरणीय सफरीला. शहरातल्या गाड्यांचे सतत वाजणारे हॉर्न, धावपळ आणि गर्दी या सगळ्याचा आता अक्षरशः कंटाळा आला होता. मनाला हवी होती थोडी शांतता, निसर्गाच्या सानिध्यातले काही निवांत क्षण, आणि म्हणूनच आम्ही निघालो होतो. महाबळेश्वरमध्ये वीकेंड स्पेंड करायचं प्लॅन आहे. बघ आता सगळ्या लोकांचा पण तोच प्लॅन दिसतोय मला तर, हे सगळं बघून. ठीक आहे, पुढे गेल्यावर आपल्याला कळेल की कसं कसं काय सिच्युएशन आहे महाबळेश्वरला, कसं काय आपण गोष्टी काय काय करणार आहे ते आपण बघूच पुढं. कापूरहोळच्या अलीकडे थोडं आपल्याला ट्रॅफिक लागलंय. इथं डायव्हर्जन आहे, पुढं पुलाचं काम चालू आहे त्यामुळं, पण ठीक आहे, चालायचंच. आपण आता वडापाव घेतले. आता दादाचं एक शॉप आहे इथं असं, तिकडं त्यांच्याकडे आपण मस्तपैकी वडापाव घेतले. आपण जेवायला रोड साईड थांबलोय नेहमीप्रमाणे. आपण घरून जे काय जेवायला आणलेलं ते आपण मस्तपैकी एका झाडाखाली बसतोय जेवायला. ठीक आहे, चला हे जरा. तर हे बघा आपलं डाळ मसूरची. इथं जे आपण बटाटा वडा घेतलाय तो, हा साधा वडा, आणि हा पाव वडा म्हणजे उलटा वडा, ज्यात पावात वडा टाकून अख्खा पावच तळला जातो. वा, काय काय गोष्टी यायला लागल्यात आता. फार जुनी गोष्ट आहे, पण मी फर्स्ट टाइम होतो. जीवूया आपण थोडं, आणि आता आपण इथून स्ट्रेट जाऊया मॅप्रो. आमचं जेवण आटपून आम्ही पुढे निघालो. पुढचा थांबा होता वाईजवळील सेंदुर्जने येथील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन. आता आपण मॅप्रोच्या इथे आलोय. हे मॅप्रो कुठलं आहे पप्पा? वाईच्या अलीकडचं? शेंदूर जाणे. कुठलं? शेंदूर जाणे. सेंदूर जाणेचं इथलं आहे. एक इंडियाचा टॉलेस्ट आर्टिफिशियल स्नो माउंटन बनवलाय त्यांनी. कैलास पर्वत त्याला म्हणतात. ते आपण बघायला चाललोय. इथे आम्ही अनुभवली तब्बल -7 अंश सेल्सिअस तापमानाची थंडी. आता आपल्याला त्यांनी शूज दिलेले आहेत घालण्यासाठी, ते आपण घालूया शूज. हे आपल्याला लॉकर्स देतात आणि ब्रेसलेट्स त्यांनी. सगळ्या गोष्टी ठेवू शकतो आपण त्यात पाहिजे ते. हे पण ठेवतात, फोन असू दे. झालं ना, ओके, थँक्यू. आम्ही आधी एप्रिलला आलेलो आहात, जेव्हा बर्फ फॉर्मिंग चालू होतं. सर तुम्हाला सांगतील. हां सर, ज्या टायमिंगला आमचं प्रोसेस स्टार्ट झालेली तेव्हा सर आले होते त्यांच्या फॅमिलीवर. तेव्हा नुकताच स्नो मेकिंग आम्ही सुरू केली होती. आता त्यानंतर त्या टायमिंगला सरांना ते दृश्य कसं होतं, काय होतं तेही माहिती. त्यानंतर त्याचे फोटो मी अटॅच करतो इथं. त्यानंतर जे आम्ही काम केलंय ते आता तुम्ही पुढे बघालच. येस. आणि सरांकडं आधी पण सर आले होते तेव्हा काही चेंजेस सरांना विचारलेलं, काही चेंजेस काही तुमच्याकडनं होऊ शकतात तर तुम्ही सांगा. आताही तेच आम्ही सांगितलं की आत गेल्यानंतर तुम्हाला कुठे काही वाटेल व्हिडिओच्या माध्यमातून नाही तर पर्सनली मला काय असेल तरी चालेल. येस, पण एक्सपिरियन्स चांगलाच असणार. येस, 100%. आपण वरुण सरांकडून ऐकू काय. हॅलो, गुड आफ्टरनून. वेलकम टू कैलाश स्नो पार्क मॅप्रो शेंदूरजणे. जिथे आत्ता आतमध्ये तुम्ही चाललाय तिथे कंटिन्युअसली -6 to -8 टेम्परेचर असणार आहे. मेन थीम जी आहे आपली ती कैलाश पर्वत म्हणजे त्याची परिक्रमा, ज्यासाठी लोक तिबेट वगैरे एरियामध्ये जातात.
तो आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हिमालयाचं एक फील देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जो स्नो आम्ही बनवला आहे तो क्लीन आरो वॉटरपासून बनवला आहे. खेळताना जरी काही पार्टिकल्स तोंडात गेले तरी काळजी करायचं काहीही कारण नाही तुम्हाला, एवढी गॅरंटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त माउंटनची जी मागची बाजू आहे म्हणजे कैलाश पर्वताची मागची, त्याच्या मागे आम्ही आईस स्लाइड्स बनवल्यात. त्या अनलिमिटेड टाइम तुम्ही स्लाइड्स करू शकता. आईस स्लाइड लहान स्लाइड तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की स्लाइड्स एक्झॅक्टली कशा असतील आणि नंतर तुम्ही मोठे स्लाइड्स करू शकता. त्याच्यानंतर आईस मेज म्हणजे बुलबुलही आम्ही बनवले. त्याच्या व्यतिरिक्त स्लेज म्हणून एक ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये एकाने बसायचं एकाने बाकीच्यांनी खेचायचं, त्यात खूप मजा येते. आणि बॉल्स ठेवले, तुम्ही व्हॉलीबॉल सुद्धा खेळू शकता त्याचा. हे सगळं खेळत असताना तेव्हा तुम्हाला जास्त थंडी वाजेल, थोडा टाइम निघून जातो. त्यासाठी तुम्हाला एनर्जेटिक बनवण्यासाठी आतमध्ये आम्ही पर पर्सन एक कप कॉम्प्लिमेंटरी हॉट चॉकलेट तुम्हाला प्यायला देतो. तिथे सिटिंग अरेंजमेंट पण आहे. निवांतमध्ये बसून तुम्ही हॉट चॉकलेट पिऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त इग्लू म्हणजे बर्फातले जे लोक राहतात त्यांचं घर कसं असतं ऍक्च्युअली त्याचं स्ट्रक्चर आम्ही बनवलंय. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता, फोटोज काढू शकता आणि त्यातनं एक गुहा पण अटॅच केलेली आहे. आणि प्लेइंग एरिया खूप मोठा आहे. अनलिमिटेड टाइम तुम्ही खेळू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुमची विजिट एन्जॉय करा. थँक्यू सर, थँक्यू. त्यांनी चांगली इन्फॉर्मेशन दिली. आता बघूया एक्सपिरियन्स कसा होता आहे आपला. तेच आपल्याला कसं वाटतंय? येस, हिमालयात आलोय. हिमालयात आल्यासारखं वाटायला लागलं आम्हाला आता. बापरे. हे इग्लू बनवलंय, हे बघा. सॉस घेता येते बघ. हो हो हो. ग्रेट. वा, मम्मी ये ना. आमची मम्मी आली बघा आता. आपल्याला स्नो स्पोर्ट्स बघायला भेटतात. तुम्ही बघू शकता किती छान. वाव. येस. वा. आपण आता हॉट चॉकलेटचा आनंद घेऊ. काय पाहिजे तुम्हाला? कॉफी मॅन आले. नाही, हॉट चॉकलेट आहे फक्त. हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट दाखवा. दिसतंय किती सांगा? बस. या ठिकाणी आपण टेम्परेचर पाहतोय -7.1. येस. -7.1. बापरे. हे जरा. वाव. कॉफीचा आनंद घेतोय वा वा. -7 डिग्रीमध्ये. वाव. हॉट Wow. चॉकलेट हॉट चॉकलेट अप्रतिम. मस्त आहे, मस्त आहे. कैलास पर्वत. या ठीक आहे. बापरे, हरवल्यावर काय करायचं? चक्र
प्रकारचा एक्सपिरियन्स असं की दिल गार्डन गार्डन हो रही चॉकलेटची पण टेस्ट खूप छान आहे. आपण जे आता आत ठेवलेलं ते काढूया परत आपलं. घ्या. बरोबर. सगळे चॉकलेट्सचं त्यांचा पॅकेट. सो गाईज आता आपलं मॅप्रो गार्डन फिरून झालेलं आहे. आपण पुढे आता आपल्या स्टेच्या इकडे चाललोय, जे की आपलं आहे ओल्ड महाबळेश्वरच्या जवळ. तर तिकडे पोचायला आपल्याला 1.5 तास वगैरे लागेल मॅप्रो गार्डन पासून. मॅप्रो गार्डन मधले सुंदर क्षण मनात साठवून आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. जसं आम्ही पुढे जात होतो तसं सह्याद्रीचं मनमोहक रूप अधिकच खोलत होतं. वळणावळणाचे घाट रस्ते, एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला हिरवाईने नटलेले डोंगर. प्रत्येक वळणावर निसर्ग जणू एखादं नवीन चित्र उलगडत होतं. थंडगार वारा, धुक्याने वेढलेले शिखर आणि दूरवर पसरलेल्या सह्याद्रीचा अप्रतिम सौंदर्य पाहताना मला एक हिंदीतली म्हण आठवली, सफर खूबसूरत है मंजिल से भी. दिवसभराच्या प्रवासानंतर अखेर आम्ही आमच्या सुंदर रिसॉर्टमध्ये पोहोचलो. आजूबाजूला हिरवळ, थंडगार वातावरण आणि शांतता. प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. येस, तर आपण आता रूम मध्ये टूर करतोय. येस, आपला किंग साईज बेड या दोघांसाठी, किंग आणि क्वीन साठी. आणि हे काय, हे माझ्यासाठी खाली बेड. आम्ही आणि ओके ओके. सायंकाळी आम्ही दर्शनासाठी निघालो श्री महाबळेश्वर मंदिराकडे. हे मंदिर जवळपास 800 वर्षांपूर्वी यादव राजवंशाच्या काळात बांधण्यात आलं असून येथे भगवान शिवाचं स्वयंभू शिवलिंग आहे. पुराणानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तींचा संगम या पवित्र स्थळाशी जोडला जातो. कृष्णा नदीसह कोयना, वेन्ना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम याच परिसरातून झाला असल्याचे मानलं जातं. त्यामुळे महाबळेश्वराला धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. परत येत असताना आमचं लक्ष एका लाल रंगाच्या ठळक अक्षरांमध्ये लिहिलेल्या नानास चना या बोर्डकडे गेलं. उत्सुकता म्हणून आम्ही तिथे थांबलो आणि आत गेल्यावर चनाप्रेमींसाठी जणू एक वेगळीच दुनिया उलगडली. वेगवेगळे फ्लेवर्स आणि खास चवीचे पदार्थ पाहायला मिळाले. महाबळेश्वराच्या थंडगार वातावरणात या अनोख्या चवीचा आस्वाद घ्यायचा अनुभव काही वेगळाच होता. आणि या भन्नाट संकल्पनेमागची कहाणी जाणून घेण्यासाठी आम्ही थेट संवाद साधला नानास चनाचे संस्थापक श्री नाना वाडेकर यांच्याशी. चला तर मग त्यांच्या प्रवासाबद्दल आणि अनोख्या उपक्रमामागची प्रेरणा जाणून घेऊया. नमस्कार, मी नाना वाडेकर, क्षेत्र महाबळेश्वर, नाना तराचे मालक. आपण 1996 साली हे चालू केलं. जवळजवळ आपल्याकडं 55 ते 60 आयटम आहेत विक्रीसाठी. आपल्या शाखा क्षेत्र महाबळेश्वर पहिली शाखा, नंतर अभिरुचीला आहे, अभिरुची नॅशनल हायवेला NH4ला, नंतर आराम हॉटेलला आहे, त्याच्या पुढे गेले की तावजीला आहे, जगदंबाला आहे, त्याच्या पुढे गेले की पुण्याला नाशिक फाट्यावरती चाकणपाशी आपली एक शाखा आहे. ओके ओके, येस, धन्यवाद. दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता लाभली. आणि अशा प्रकारे आमच्या पहिल्या दिवसाचा शेवट झाला. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली एक सुंदर सकाळी. थंडगार हवेत फेरफटका मारत निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला. गुड मॉर्निंग.
मॉर्निंग गाईज. आज डे 2 आहे आपल्या ओल्ड महाबळेश्वर मधल्या स्टेचा. आम्ही विचार केला की सकाळी आपण थोडंसं वॉकिंगला जाऊन येऊ. इकडं भरपूर असे डेन्स ट्रीज आहेत, त्यामुळं एक जे फ्रेश वाटतं ना डोळ्यांना, असं ग्रीनरी दिसल्यावरती, ते कुठंच नाही आहे. जर आपण पाचगणी साईडला रिसॉर्ट जे आम्ही बघत होतो, तिथं जे ते रिसॉर्ट आहे त्याच्या आजूबाजूलाच त्यांनी प्लांटेशन केलेलं आहे, किंवा लागूनच भरपूर सारे रिसॉर्ट्स होते. आम्ही विचार केला की आपण ओल्ड महाबळेश्वरला बघू. मी तुम्हाला इथं मॅपमध्ये दाखवतो की आमचं रिसॉर्ट कुठं आहे आणि त्याच्या आजूबाजूला कसं आहे. यानंतर आम्ही महाबळेश्वराच्या प्रसिद्ध व्ह्यू पॉइंट्सकडे निघालो. एल्फिस्टन पॉइंट, केट्स पॉइंट, सावित्री पॉइंट आणि इतर अनेक ठिकाणांवरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम सौंदर्य शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. धुक्याने झाकलेले डोंगर, खोल दऱ्या आणि दूरवर पसरलेला निसर्ग. वा. फिरून झाल्यानंतर आम्ही पुन्हा रिसॉर्टवर परतलो. थोड्या वेळ टेबल टेनिस खेळत निवांत क्षणाचा आनंद घेतला. त्यानंतर जेवण केलं आणि थोडी विश्रांती घेतली. हॅलो गाईज, आता आपली दुपारची वामकुक्षी झालेली आहे. आपण आपल्या केटलमध्ये कॉफी पण बनवली, या व्ह्यू सोबत कॉफी पिली आणि आता आपण महाबळेश्वर मार्केटला जाणार आहे. सायंकाळी पुन्हा एकदा बाहेर पडत महाबळेश्वराच्या गजबजलेल्या मार्केटमध्ये फेरफटका मारला. इथे विविध प्रकारच्या वस्तू, सुंदर स्मृतिचिन्ह आणि खास करून अनेक अॅनिमे कॅरेक्टर्स पाहायला मिळाले. बाजारातील वातावरण आणि रंगीबेरंगी दुकानांनी संध्याकाळी आणखी खास बनवली. महाबळेश्वरला आल्यानंतर इथल्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध एल्सीज डेअरी अँड बेकरीला भेट दिल्याशिवाय ट्रिप पूर्ण होऊ शकत नाही. इथे आम्ही चविष्ट चोको चिप मफिन आणि इतर गोड पदार्थाचा आस्वाद घेतला. माझं आवडतं चॉकलेट, खूप छान टेस्ट आहे. आणि ॲक्च्युली ते ओव्हनमधून काढल्यामुळं ह्याची टेस्ट एनहान्स झाली आणि थोडं गरम आहे, त्यामुळं खूप छान लागतं. अशा सुंदर आठवणींसोबत आम्ही पुन्हा आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली एका रोमांचक अनुभवाने. सकाळी लवकर उठून आम्ही घोडेस्वारीचा आनंद घेतला. त्यानंतर गो कार्टिंग करत वेगाचा थरार अनुभवला. महाबळेश्वरच्या प्रवासातील शेवटचा टप्पा होता भिलार. ते पुस्तक असे रॅक मध्ये लावले ते. ओके.
आणि तिथे टेबल खुर्च्या ठेवल्या आपण बसून वाचायचे वाचायचे. आणि ओके. तुम्हाला नाही वाटलं तर ते तिथं जमा करायचे जमा. निघून जायचं. ओके. आणि ते जाताना कृषी कांचन म्हणून आहे हा. तिथं त्यांचं ऑफिस आहे गव्हर्नमेंटचं. ओके. ओके. कृषी कांचन असं जाताना औषधाचं दुकान आहे तिथे. हम्म. तिथे जाऊन ती माणसं गव्हर्नमेंटची 2 आहेत हा. ती तुम्हाला अजून माहिती माहिती देतील. देतील. ओके. आता आल्यासारखं तिथे एक संपल बघून जावा तिथं कसं आहे म्हणजे तुमच्या ओके. पूर्ण ते गावात झाडाखाली आहे का हा, तिथं? ते झाडा साईडला तिथं ते ठीक आहे. building. त्या झाडाची बिल्डिंग आहे ना हा, तिथं हा. लागूनच आहे. बरं बरं. तिथं तुम्हाला बघाल त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागाल की काय काय 25-30 असतं? ठिकाणी अशी ठेवलेली आहेत. हो. थँक्यू. ओके. भारतातील पहिलं आणि महाराष्ट्राचं अभिमान असलेलं पुस्तकांचं गाव. इथे प्रत्येक रस्त्यांवर, घरात आणि वाचन केंद्रांमध्ये पुस्तकांचा खजिना पाहायला मिळाला. साहित्यप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे. 4 मेला 2017ला हा प्रोजेक्ट सुरू झाला. 10व्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे आमची. आता एकूण 35 दालनं आहेत. 35 दालनामध्ये शाळा आणि मंदिरं पण आहेत. प्रत्येक घरातल्या व्यक्तीचं नाव आणि याच्यामध्ये फोन नंबर आहे. कुठल्या घरात कुठलं साहित्य त्यांची जरा डिटेल माहिती आहे याच्यामध्ये. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पाठीमागे म्हणून 5चा फोटो सांगितला काढायला. कसा प्रोजेक्ट म्हणजे आज उभा राहिला ते तुम्हाला कळेल. आज गावामध्ये आमच्या 35,000 पुस्तकांचा साठा आहे. राज्य मराठी विकास संस्था मुंबईचा ऍड्रेस आहे आणि हे आमचं बिहारगाव वरती प्रकल्प कार्यालय कृषी कांचन म्हणून तुम्हाला इतर जो बोर्ड लागला त्याच्या पहिल्या मजल्यावर त्यांचं प्रकल्प कार्यालय आहे. ओके. आता लेखक साहित्यिक कलाकार इथे हिरवी घरं तुम्हाला दिसतात आहे. हिरव्या घरांचं हिरव्या अक्षरांमध्ये नाव तिथे राहण्याची पण सोय आहे. ऑनलाईन बुकिंग इथे होऊ शकते. ओके. ओके. आणि वरचा कप्पा हा कथा कादंबरीचा फेमस वरचा कप्पा प्रत्येक दालनामध्ये समान तसाच ठेवलेला आहे. मुलांसाठी पहिलं किशोर मासिक आपल्या काळात त्याचे खंड तयार केले आहेत. ते खंड खातळाला आहे. हा आणि मध्ये विनोदी साहित्य असं त्याचं छान नियोजन आहे. शासनाने आम्हाला एक कपाट रॅक दिलं आहे. राहती घरं मागितली ती आम्ही एक आमच्या सरस्वतीला घर देऊन टाकलेलं आहे. असं छान नियोजन त्यांचं आहे. आम्ही हे मराठी भाषेसाठी एक गाव एक कुटुंब आम्ही कार्य करतोय आपल्या मराठी भाषेसाठी. जे आपल्याला माहिती सांगितली त्याप्रमाणे प्रत्येक घर म्हणजे जे व्हॉलेंटरी लोकांनी त्यांचं म्हणजे आता सध्या 40 सिलेक्ट झालेले आहेत. त्यामध्ये लोकांनी त्यांची घरातली एक रूम वैयक्तिक त्यांनी सेपरेट ठेवून त्याला अशी लायब्ररी बनवली आहे ज्यामध्ये विजिटर्स येऊन तिकडं व्यवस्थित त्यांना रीडिंग करू शकतात. प्लस राहायची सुद्धा सोय आहे. जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्ही राहूही शकता इथं. आणि अशा प्रकारे संपला आमचा महाबळेश्वरचा हा अविस्मरणीय प्रवास. निसर्ग, इतिहास, अध्यात्म, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि सुंदर आठवणी या सगळ्यांनी ही ट्रिप कायमची खास बनवली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन प्रवासांसाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा.